नमस्कार. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नमस्कार. छत्रपती शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासूर स्टेशन, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद येथील ग्रंथालय व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य लक्षात घेऊन महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर SD नायकोडे सर, तसेच महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय नितीन भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या प्रेरणेतून या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. व्याख्यानाचा विषय काय ठेवावा असा ज्यावेळेस आमच्या पुढे प्रश्न पडला, त्यावेळेस वाचन ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना स्पष्ट होऊन वाचनाचं प्रयोजन नेमकं काय आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, ही गोष्ट लक्षात घेऊन डॉक्टर इंगळे सरांनीच आम्हाला विषय सुचवला की वाचन आयुष्य घडवणारी गोष्ट, अत्यंत सुरेख अशा पद्धतीचा विषय व्याख्यानासाठी निवडलेला आहे. आणि त्या निमित्ताने आम्ही ज्यांना या विषयावर भाष्य करण्यासाठी बोलवलंय ते आमचे सन्मित्र प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख डॉक्टर कैलास इंगळे सर यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. सर्वप्रथम मी सरांचे मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करतो. तसंच या कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने व्हावी हा हेतू लक्षात घेऊन आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर प्रमोद बावस्कर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. प्रमोद बावस्कर. धन्यवाद सर. सर आवाज येतोय का? हो, येतोय सर. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासूर स्टेशन येथील ग्रंथालय व मराठी विभाग यांच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या व्याख्यानाचा विषय हा वाचन आयुष्य घडवणारी गोष्ट हा आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर साहेबराव नायकोडे सर आहेत. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हे साहित्य क्षेत्रातील ख्यातनाम अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर कैलास इंगळे सर आहेत. डॉक्टर कैलास इंगळे सर हे राजर्षी शाहू महाविद्यालय पाथरी, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद येथे मराठी विभाग प्रमुख आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे समन्वयक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नभ कदम सर आणि उपप्राचार्य विलास आयरे सर आहेत. तसेच या ऑनलाईन व्याख्यानासाठी उपस्थित शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपले हे महाविद्यालय ग्रामीण भागातील महाविद्यालय आहे. या ग्रामीण भागातील महाविद्यालयात शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत असतो.
अशा कष्टकरी वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांचं भवितव्य हे उज्ज्वल व्हावं, त्यांचं भवितव्य या ठिकाणी घडावं, शिक्षण घेत असताना त्यांच्यावर चांगले संस्कार रुजवावे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, यासाठी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सन्माननीय नितीन भाऊ थोरात आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर साहेबराव नायकवाडे सर हे नेहमीच मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयाच्या अनेक उपक्रमांमध्ये महाराष्ट्रातील नामवंत, विचारवंत, समीक्षक, लेखक सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, माजी कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, नामवंत कवी समू शिंदे सर, सुप्रसिद्ध कथाकार भगवान देशमुख सर, डॉक्टर सुधीर गव्हाणे सर, माजी कुलगुरू एमजीएम विद्यापीठ औरंगाबाद, श्रीकृष्णा भोगे, माजी विभागीय आयुक्त औरंगाबाद, डॉक्टर SP बिदरकर मॅडम, ग्रंथपाल, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद, डॉक्टर सुनील उरकुळकर सर, ग्रंथपाल, कला व विज्ञान महाविद्यालय वर्धा, या व इतर विचारवंतांनीही आमच्या महाविद्यालयाच्या उपक्रमास हजेरी लावलेली आहे. आजचे व्याख्यान देण्याचा उद्देश सुद्धा हाच आहे की या व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी. उत्तम पुस्तक वाचताना वर्तमानातील काळजी, चिंता यांचा विसर पडतो. उत्तम ग्रंथ वाचनाने मनाला विलक्षण आनंद आणि प्रसन्नता लाभते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकास होऊन वाचनाने त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे खुलतात. वाचनाने काय साध्य होते तर बुद्धीला स्थिरता येते. प्रत्येक चरित्र ग्रंथ आपल्याला अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देतात. वाचनाने मानसिक शांती प्राप्त होते. वाचनाने एकटेपणाचे दुःख निश्चित दूर होते. वाचनाने आत्मविश्वास वाढतो. शरीराला जशी भाकरीची भूक असते तशी मनालाही वाचनाची भूक असते. माणसाच्या मनाची मशागत करण्यासाठी वाचनाची अत्यंत आवश्यकता असते. वाचनामुळे मन उन्नत होते. आजचे विद्यार्थी त्यांना हवी असलेली माहिती सोशल मीडियावरून जसे इंटरनेट, यूट्यूब इतर माध्यमांनी मिळवतात. त्यामुळे विद्यार्थी हा केवळ माहिती संपन्न होतो, ज्ञान संपन्न नाही. आजच्या सोशल मीडियाच्या काळात विद्यार्थी हा केवळ माहिती तज्ञ न होता ज्ञानवंत झाला पाहिजे. यासाठी आजच्या व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे. तरी आपण या व्याख्यानाचा लाभ घ्यावा आणि त्यातून आपणास वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी हीच आमची इच्छा आहे. एवढे बोलून मी माझी प्रास्ताविक थांबितो. धन्यवाद. धन्यवाद सर. वाचनाच्या संदर्भामध्ये प्रास्ताविकाच्या माध्यमातून आपण जे मोलाचे मार्गदर्शन केले ते अत्यंत विद्यार्थ्यासाठी महत्वाचे आहे. एक सुभाषितकारानं असं म्हटलेलं आहे, एशान विद्यान तपोन दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मः ते मृत्युलोके भूभार भूता मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. मनुष्याकडे जर एकही गुण नसेल, कला नसेल, तर तो मनुष्य या पृथ्वीवर एक प्रकारचा भार आहे, पशु आहे. त्यामुळं मनुष्य घडवण्यासाठी वाचन हे महत्त्वाचं आहे याची जाणीव आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये करून दिलेली आहे. या संदर्भात विस्तृत भाष्य करणारे जे डॉक्टर कैलास इंगळे सर आहेत त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी महाविद्यालयातील कविवर्य डॉक्टर शिवप्रसाद घोडके यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर कैलास इंगळे सर यांचा परिचय करून द्यावा. शिवप्रसाद घोडके सर. नमस्कार.
मी डॉक्टर शिवप्रसाद भुके आजच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित व्याख्यानाचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर इंगळे सरांचा मी थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहे. सरांचा परिचय फार मोठा आहे आणि इतक्या कमी वेळात आणि कमी शब्दात परिचय करून देणं असं फार अवघड आहे, परंतु तरी सुद्धा मी सरांचा परिचय करून देतो. सरांचे संपूर्ण नाव प्राध्यापक डॉक्टर कैलास रंगनाथ इंगळे. सरांचं मूळ गाव आहे मुक्काम पोस्ट असई, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. सरांचे शिक्षण आहे MA मराठी, CTC, BEd, BMCJ, BPEd, नेट, PhD. सर उत्तम लेखक, कवी, समीक्षक, प्रभावी वक्ते व आदर्श शिक्षक आहेत. सर सध्या राजर्षी शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाथरी, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद येथे मराठीचे प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सरांचे संशोधन कार्य याचा विचार केला तर मराठवाड्यातील संमेलनांच्या अध्यक्षीय भाषणांचा साहित्यिक भूमिका व वाङ्मयीन चळवळीच्या संदर्भात अभ्यास इसवी सन 1937 ते 2005 या विषयावर सरांचं संशोधन आहे. तसेच सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील संशोधन PhD चे संशोधन मार्गदर्शक आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 3 PhD चे विद्यार्थी PhD अवॉर्ड झालेले आहेत आणि 5 विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य सुरू आहे. सरांनी आतापर्यंत स्वीकारलेली पदे: सर प्रभारी प्राचार्य, विविध महाविद्यालये व विद्यापीठीय समित्या, विश्वस्त मंडळ, सेवाभावी संस्था, साहित्य संस्था इत्यादींवर निमंत्रित व आजीवन सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सरांचा सहभाग विविध कार्यशाळा, शिबिरे, परिसंवाद, चर्चासत्रे, जिल्हास्तरीय, प्रादेशिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये सरांचा सक्रिय सहभाग आहे. सरांचे काही ग्रंथ सुद्धा प्रकाशित आहेत. नाथवाणी या ग्रंथाचे सरांनी संपादन केले आहे. तर महाराष्ट्रातील विविध धर्म, भक्ती संप्रदाय, तत्वज्ञान, साहित्य हा ग्रंथ पद्मश्री डॉक्टर विमो पठाण सर यांचा गौरव ग्रंथ म्हणून सरांनी संपादित केलेला आहे. त्याचप्रमाणे वाङ्मयीन मराठवाडा या पुस्तकाचं सरांनी लेखन केलेलं आहे. सरांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 2009 ते 10चा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार सरांना मिळालेला आहे. राजर्षी शाहू राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार दिल्ली 2012 हा सुद्धा सरांना पुरस्कार मिळालेला आहे. अशा पद्धतीने थोडक्यात सरांचा परिचय करून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांचा अत्यंत थोडक्यात परिचय आपण करून दिलेला आहे. एक सुभाषितकारानं असं म्हटलेलं आहे, विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यं कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाची सगळीकडे पूजा होते. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेलं आहे. मी प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख कैलास इंगळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. डॉक्टर कैलास इंगळे सर. नमस्कार. कदम सर आवाज येतोय? आवाज येतो ना? हो हो हो. सर्वांना नमस्कार. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाविद्यालय लासूर स्टेशन येथील मराठी विभाग आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त या विशेष व्याख्यानाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय
डॉक्टर नाईकवाडे सर, उपप्राचार्य, आमचे मित्र आणि ज्यांनी आम्ही NSS मध्ये सोबत काम केलेलं आहे असे विलास आहिरे सर, ज्यांच्या प्रेमाखातर मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळते असे माझे विद्यार्थी जीवनापासूनचे अत्यंत जवळचे मित्र आणि संत साहित्याचे एक साक्षीपी अभ्यासक, आपल्या महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर नम कदम सर, अत्यंत जागरूकपणे आपलं ग्रंथालय सांभाळणारे आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल असे दुसरे आमचे मित्र प्रमोद बावस्कर सर, ज्यांनी माझा आता परिचय करून दिला ते मराठी विभागाचे कार्यरत असलेले आमचे कवी मित्र डॉक्टर घोडके सर, विविध ठिकाणाहून या ऑनलाईन व्याख्यानासाठी जॉईन झालेले प्राध्यापक मित्र, आपल्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक मित्र, आमचे मित्र संत सावतामाळी महाविद्यालयाचे डॉक्टर विजय पांडे सर. उल्लेख करायचा ठरला तुम्ही सर्वांचा उल्लेख या ठिकाणी करतो, पण वेळेचा अपव्यय म्हणून होऊ नये म्हणून मी अगदी प्रातिनिधिक स्वरूपात या नावांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून रोज जॉईन झालेले विद्यार्थी मित्र, बंधू भगिनी, या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे ते या देशाचे माजी राष्ट्रपती, ख्यातनाम शास्त्रज्ञ, एक उत्कृष्ट शिक्षक, विचारवंत आदरणीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्या विचारांना, कृतीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो, वंदन करतो. मित्र हो, प्रस्तुत विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर सरांनी परिचय करून देताना सुरुवातीला प्रास्ताविकात सांगितलं की हा विषय मीच त्यांना या विषयाच्या अनुषंगाने सुचवलेला आहे. खरं तर माणूस म्हणून जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये अशा असंख्य घटना असतात की ते आपल्या आयुष्याला आकार देत असतात. मी नेहमी असं मानतो की माणूस शिकला म्हणजे संस्कारित आणि सुशिक्षित होतो असं नाही. तो संस्कारित झाला पाहिजे आणि त्याचं संस्कार पण हे त्याच्या व्यक्तिमत्वातून, त्याच्या विचारातून, त्याच्या आचरणातून आपल्याला दिसलं पाहिजे. आणि म्हणून वाचन हा असा एक घटक आहे की तो आपल्या आयुष्याला दिशा देतो, घडवत असतो, आपलं व्यक्तिमत्व घडत असतो. म्हणून वाचन आयुष्य घडवणारी गोष्ट या विषयाच्या अनुषंगानं आपल्याशी काही बोलता येईल का असा हेतू घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे. सर्वप्रथम मला एक सांगावंसं वाटतं की या ठिकाणी एका सैद्धांतिक पातळीवर, शैक्षणिक पातळीवर असं वैचारिक मी फारसं बोलणार नाही. माझ्या या व्याख्यानाच्या अनुषंगाने माझ्या डोळ्यासमोर विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं मी बोलणार आहे. अर्थात एक वाचक म्हणून मला वाचनाबद्दल काय वाटतं हा माझ्या व्याख्यानाचा केंद्रबिंदू असणार आहे. आणि म्हणून विद्यार्थी ज्या वयोगटाचे आता तुम्ही सध्या विद्यार्थी आहेत त्या वयोगटामध्ये त्यांनी वाचनासाठी काय केलं पाहिजे आणि वाचन संस्कार किती महत्वाचा आहे या दृष्टिकोनातून मी आपल्याशी भाष्य करणार आहे. म्हणून पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. प्रस्तुत विषय वाचन आयुष्य घडवणारी गोष्ट. माणूस म्हणून विचार करत असताना थोडी जर आपण वाचनाची पार्श्वभूमी जर बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की या भूतलावर हजारो वर्षापूर्वी मानवाची निर्मिती झालेली आहे आणि माणसासोबतच इतर प्राण्यांची निर्मिती झालेली आहे. काळ जसा बदलत गेला, जसं स्थित्यंतर होत गेलं, तसं माणसाच्या जगण्यात सुद्धा सातत्यानं बदल झालेला तुम्हाला दिसून येतो. माणूस जेव्हा अश्मयुगात असेल किंवा त्याच्या प्राचीन अश्मयुगात असेल हा एकटा जगायचा, पण जेव्हा तो एकत्र आला तेव्हा संवादाची गरज म्हणून भाषेची निर्मिती झाली. आणि भाषेची निर्मिती ही गरजेतून झालेली आहे. सुरुवातीला त्याने सांकेतिक खुणेमधून त्याने तो एकमेकाला वैचारिक आदान प्रदान करायचा, पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी शब्दांची निर्मिती केली. शब्दांची निर्मिती झाल्यानंतर कालांतराने लिपीची निर्मिती झाली आणि मराठी भाषेचा उत्क्रांती जर आपण बघितली, जर पार्श्वभूमी बघितली
तर याच अनुषंगानं तुम्हाला तिची झालेली दिसून येते. किंवा जगातल्या कुठल्याही भाषेला हे तत्व लागू होतं. गरजेतून माणसानं भाषा निर्माण केली, लिपी निर्माण केली, आणि लिपीनंतर वाचन हे नंतरचा भाग आहे. म्हणून भाषिक अभ्यासकांनी जेव्हा अलीकडच्या काळामध्ये भाषेचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी भाषेची कौशल्य सांगितलेली आहे. त्याच्यातलं वाचन हे एक कौशल्य आहे. म्हणजे संभाषण, श्रवण, वाचन आणि लेखन असे प्रामुख्याने भाषेचे कौशल्य आहेत. ते कुठल्याही भाषेला लागू होतात. आणि म्हणून याच्यातलं एक कौशल्य आहे वाचन. याच्यापैकी वाचन आणि लेखन हे दोन कौशल्य असे आहे की ते तुम्हाला त्या भाषेचं ज्ञान असल्याशिवाय तुम्हाला ते अवगत करता येत नाही. म्हणजे संभाषण आणि श्रवण हे कुणीही करतं ज्याला त्या भाषेचं, पण वाचन आणि लेखनाला विशेष कौशल्य असं तुमच्यात असलं पाहिजे की त्या लिपीचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. म्हणजे मराठी भाषेपुरता जर विचार केला तर देवनागरीचं आकलन, या लिपीचं आकलन तुम्हाला असल्याशिवाय तुम्ही लिहू शकत नाही किंवा त्याचं वाचू शकत नाही. म्हणजे मानवाने भाषेची निर्मिती केली गरजेतून, लिपीची निर्मिती केली, आणि नुसती लिपीची निर्मिती केली नाही तर त्यानं शब्द सुद्धा निर्माण केला. आणि शब्द निर्माण केल्यानंतर त्या प्रत्येक वस्तूला त्याने नाव दिलं आणि त्याच्यातून एक विशिष्ट अर्थ त्या शब्दाला त्यांनी प्रतिपादित केलेला आहे. त्या शब्द त्याला अर्थ दिलेला आहे आणि त्याच्यातून वाक्याची रचना झालेली आहे. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की गरजेतून भाषा निर्माण झाली, लिपी निर्माण झाली, लेखन कला माणसांना अवगत केली, आणि त्याच्यातून वाक्य निर्मिती झाली, आणि वाक्यातून सलगपणे ग्रंथ निर्माण झाले. आहे की नाही? पण सुरुवातीला हे एकाएकी घडलेले नाही. हजारो वर्षाचा काळ या स्थित्यंतरासाठी गेलेला आहे. आणि म्हणून जेव्हा माणूस एकत्र आला विचारांचा आदानप्रदान करण्यासाठी किंवा आपलं मनोरंजन करण्यासाठी मौखिक वाङ्मय नावाचा प्रकार अस्तित्वात आलेला आहे. त्या काळात लेखन नव्हतं, पण मौखिक परंपरेनं मग लोककथा, लोकगीते, लोककथा हे सगळं जे साहित्य आहे हे मौखिक परंपरेने आलेले, याची लिखित कुठेही नोंद नव्हती. पण जसा जसा काळ पुढे आला, विशेषतः संतांच्या कालखंडामध्ये संतांनी ग्रंथांची निर्मिती केलेली आहे, अभंगांची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून सुरुवातीला भूजपत्र असेल, शिलालेख असेल, ताम्रपट असेल, याच्यावर ही अक्षरं तुम्हाला उमटलेली दिसतील. त्याचं वाचन नंतरच्या काळामध्ये अभ्यासकांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक असं लक्षात येईल की भाषेचा इतिहास, लिपीचा इतिहास, वाचनाचा इतिहास हा किती प्राचीन आहे, पुरातन आहे. म्हणजे तिथून हळूहळू आपण वाचन करायला लागलेलो आहे. पण वाचनाची प्रक्रिया अधिक गतिमान केव्हा झाली तर मला असं वाटतं संतांच्या कालखंडानंतर, विशेषतः 13व्या-14व्या शतकामध्ये जेव्हा इंग्रजांचं आगमन आपल्या देशामध्ये झालं आणि युरोपामध्ये औद्योगिक क्रांती झाली, छपाई यंत्र आलं, मुद्रण कला आली, आणि त्या माध्यमातून छापील ग्रंथ निर्माण होऊ लागले. म्हणून आपल्या देशामध्ये सुद्धा जेव्हा इंग्रजांचं आगमन झालं, व्यापारी म्हणून ते आले, पण आल्यानंतर त्यांनी काही चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्या सोबत आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथांची निर्मिती, छपाई. आणि मग आपल्याकडं इंग्रज आले. इथं आल्यानंतर शिक्षणाचा अभाव होता. सुरुवातीला त्यांनी शिक्षणांची साठी विद्यापीठांची स्थापना केली. 1857ला विद्यापीठांची स्थापना, मुंबई, मद्रास, कोलकाता या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर इथला जो वर्ग होता समाजातला शिकू लागला. पण हे शिक्षण प्रामुख्याने इथले वर्णव्यवस्थेमधला जो वरचा घटक होता त्यांच्यापुरतंच हे सीमित होतं. पण हळूहळू शिक्षणाचा प्रसार झाला, महाविद्यालय आली. महाविद्यालय आल्यानंतर एक सामाजिक परिवर्तनाची, सामाजिक प्रबोधनाची चळवळ इथल्या समाज सुधारकांनी, विचारवंतांनी सुरू केली. याच्या सर्वांच्या पाठीमागं एकच घटक होता, तो म्हणजे वाचन. शिक्षण प्रसार झाला आणि शिक्षणातून वाचनाची गोडी लागली, आणि वाचनातून ते त्यांचं आत्मभान जागृत झालं. स्वतःविषयी, स्वतःच्या समाजाविषयी ते विचार करायला लागले, आणि त्याच्यातून आपली स्वातंत्र्याची चळवळ अधिक गतिमान झाल्याची तुम्हाला दिसून येतं. तुम्ही थोडा जर आपला पूर्व इतिहास जर स्वातंत्र्य चळवळीचा पाहिला तर मग वर्तमानपत्र निर्माण झाले, वाङ्मय वेगवेगळे नियतकालिक आले. म्हणजे दर्पण सारखं
नियतकालिक सुरू झालं. बेंगॉलमध्ये हिकी नावाचा एक पत्रकार होता. त्याने 1782ला वर्तमानपत्र सुरू केलं. वेगवेगळे विचारवंतांनी त्यांची त्यांची नियतकालिक सुरू केली. महात्मा फुले असेल, महात्मा गांधी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा तत्सम अनेक समाजसुधारक असेल, त्यांनी या माध्यमातून वैचारिक भरण पोषण करण्याचं काम या वाङ्मय नियतकालीन केलं. आणि त्याच्या मागे महत्वाचा घटक राहिलेला आहे वाचन. म्हणजे तुम्ही जर आणखीन जर ऐतिहासिक एक दोन घटना जर पाहिल्या तर म्हणजे पत्रकं वाटणं असेल, गुप्तपणे इकडे तिकडच्या बातम्या देणं असायच्या पत्रकाच्या माध्यमातून होत होत्या. म्हणजे स्वातंत्र्य चळवळ गतिमान करण्यासाठी वाचनाची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे. आणि समाजमन घडवण्यासाठी, एक वैचारिक भरण पोषण करण्यासाठी वाचन प्रत्येक काळात महत्वाचं आहे. मग तसं या इतिहासातून आपल्याला असं कळतं की वाचन आयुष्य घडवण्यासाठीच नाही तर समाजाच्या घडणीसाठी सुद्धा किती महत्वाचं आहे हे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेलं त्या ठिकाणी दिसत. आणि म्हणून पुढच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा जी घटना आली, सार्वत्रिक निवडणुका आल्या, पंचवार्षिक योजना आल्या, या माध्यमातून सुद्धा वाचनाचं महत्व राहिलेलं आहे. म्हणजे एखादा ग्रंथ किती प्रबोधन करू शकतो याचं एक उदाहरण मी या ठिकाणी सांगेल की संत एकनाथ हे नाव सर्वांना माहित आहे. संत एकनाथांचा एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या काळामध्ये अशी नोंद आहे की काशीला तो ग्रंथ तिथल्या अभ्यासकांनी आपल्या डोक्यावर घेतला आणि त्याची मिरवणूक काढली. म्हणजे एखादा ग्रंथ, एखादा लेखक जेव्हा लिहितो तो विचार समाजामध्ये किती महत्वाचा असतो हे या घटनेवरून आपल्या लक्षात येईल. आणि त्यांनी त्याची मिरवणूक त्या काळामध्ये काढली. म्हणजे हा झाला जुना इतिहास. पण अलीकडच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, आपलं राज्य अस्तित्वात आलं आणि त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिक्षणाच्या धोरणातून, महाविद्यालयाच्या धोरणातून विद्यापीठांची स्थापना तर झालीच, पण त्यांनी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. आणि साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करत असताना त्यांचा हेतूच हा होता की बहुजन समाजातल्या विविध स्तरातले लेखक शोधायचे, त्यांना लिहितं करायचं आणि त्यांचं साहित्य त्या मंडळामार्फत प्रकाशित करून वाचन संस्कृती जोपासायची. म्हणून तुम्ही बघा, आपल्या साहित्य संस्कृती मंडळाचा जर तुम्ही इतिहास बघितला तर गेल्या 50-60 वर्षामध्ये असंख्य लोकांना त्यांनी लिहितं केलेलं आहे, असंख्य ग्रंथ प्रकाशात आणलेली आहे आणि ते लेखक कवींचे विचार वाचनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचलेले आहे. म्हणजे वाचन हा घटक किती व्यापक आहे आणि याच्या पाठीमागे किती असंख्य यंत्रणा काम करत असते हे तुमच्या लक्षात येईल. सांगायचा मुद्दा हा की कुठलाही लेखक, कुठलाही विचारवंत जेव्हा घडतो त्याच्या घडण्यामध्ये वाचन हा महत्वाचा भाग आहे. वाचन हा वाचनाची जर आपण पार्श्वभूमी तर वाचनाची जी पार्श्वभूमी आपण पाहिली तर याच्यातून जे लक्षात येईल की वाचन ही स्वतःशी संबंधित असलेली क्रिया आहे, ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे आणि ती दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे, हे की नाही. आणि या वाचनामुळे आपल्याला ज्ञान तर मिळतच, पण तार्किकपणे विचार करण्याची आपल्या बुद्धीला चालना मिळते. तुम्ही जर डीएड बीएडचा जर सिलेबस अभ्यासक्रम जर बघितला किंवा तुमच्यापैकी जर कोणाला त्याची माहिती असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की वाचनचे 2 प्रकार असतात प्रामुख्याने, एक मूक वाचन आणि प्रगत वाचन. आणि वाचन करत असताना त्याचं सुद्धा एक कौशल्य, म्हणजे काय वाचायचं, कसे वाचायचे, कधी वाचायचं, कुठे वाचायचं, याचे काही टप्पे आहेत. आपल्याकडे बघा, तुम्ही जर तुमच्या घरात जुने आजी आजोबा असेल तर ते सांगायचे की सकाळी लवकर उठून अभ्यास केला पाहिजे, है की नाही, वाचन केलं पाहिजे. आणि वाचन केल्यानंतर ते सकाळी आपल्या जास्त ध्यानात राहतं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून बघा, आपल्या ऋषी मुनींचा जर आपण इतिहास पाहिला तर ते सुद्धा एकांत ठिकाणी
नामस्मरण, चिंतन, मंथन करायचे आणि त्याच्यातून लेखन करायचं. म्हणजे वाचन ही अत्यंत शांततेनं करण्याची प्रक्रिया आहे, ठरवून करण्याची प्रक्रिया आहे आणि वेळ खाऊ प्रक्रिया आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या प्रसारानंतर शाळा महाविद्यालयामध्ये ग्रंथालय जे आहे ते सुद्धा महत्वाचा घटक राहिलेला आहे. स्वातंत्र्यानंतर, विशेषतः राज्य स्थापनेनंतर ग्रंथालय चळवळ जी गतिमान झाली, डॉक्टर रंगनाथन यांनी ग्रंथालयांना शैक्षणिक संस्थांमधला आत्मा म्हटलेला आहे. आणि म्हणून वाचन करत असताना आपण कशासाठी वाचतो हे मला अधिक महत्वाचं वाटतं. उदाहरणार्थ, आता सगळे विद्यार्थी आहोत, आपण काय वाचतो? कृपया कोणीतरी मोबाईल अनम्यूट करा. आपल्या समोर कशासाठी वाचायचा हा प्रश्न पडतो. आता सगळे विद्यार्थी या व्याख्यानाला जॉईन झालेले आहेत, तर प्रामुख्याने अभ्यासक्रम वाचणे हा आपल्या समोर हेतू असतो. कोणी संशोधनासाठी वाचेल, कोणी मनोरंजनासाठी वाचेल, कोणी आवड म्हणून वाचेल. पण मला असं वाटतं स्वतःला घडवण्यासाठी आपण वाचलं पाहिजे. म्हणजे कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये शिकत असताना केवळ अभ्यासाचे पुस्तकं वाचू नका, तर आपल्या अभ्यासाच्या पुस्तकाच्या बाहेर जाऊन अतिरिक्त वाचन तुम्ही केलं पाहिजे. जसं मगाशी बावस्करांनी सरांनी चरित्र वाङ्मयाचा उल्लेख केला, की चरित्र ही प्रेरणा देतात, आपल्याला दिशा देतात आणि म्हणून ती वाचली पाहिजे. म्हणून अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन जर तुम्ही वाचलं तर हे माझ्या दृष्टीनं खरं आणखी महत्वाचं आहे. अभ्यासक्रमात आपण परीक्षेच्या नावाखाली ते सगळं वाचतोच, पण हे सुद्धा आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी वाचलं पाहिजे. आणि म्हणून स्वतःला घडवण्यासाठी आपण या ठिकाणी जाणीवपूर्वक वाचलं पाहिजे. वाचनानं काय होतं, मी तुम्हाला वाचनाचा मागची पार्श्वभूमी सांगितली. तर वाचन हे कुठल्याही ज्ञान निर्मितीचा मूळ पाया आहे. आपल्या परंपरेमध्ये अनेक लेखक, कवी, विचारवंत, शास्त्रज्ञ, तत्ववेत्ते, क्रांतिकारक होऊन गेले, राजकीय नेते होऊन गेले. त्यांचं जर तुम्ही चरित्र अभ्यासलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांच्या जडणघडणीमध्ये वाचन हा अत्यंत महत्वाचा घटक राहिलेला आहे. तुम्ही कुठल्याही कवीचं मुलाखत ऐका, कुठल्याही कवी लेखकाचं आत्मचरित्र वाचा, कुठल्याही शास्त्रज्ञाचं आत्मचरित्र वाचा किंवा त्याची मुलाखत ऐका, तर त्याचा एक भाग तो असं सांगतो की माझ्या जडणघडणीमध्ये वाचन हा महत्वाचा घटक राहिलेला आहे. ज्या शाळेमध्ये मी शिकत होतो, ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो, तिथला कुठला तरी एक शिक्षक मला असं भेटला की तो सातत्यानं मला वाचायला लावायचा आणि तिथल्या ग्रंथालयानं मला वाचनाची गोडी लावलेली आहे आणि म्हणून मी घडलो असं तो सांगतो. म्हणून लेखक, कवी, विचारवंत, शास्त्रज्ञ हे जे आहे यांची ज्ञान निर्मितीचा पायाच वाचनामुळे झालेला आहे. म्हणून ते आपल्या समोर या ठिकाणी आलेले आहे. तुम्हाला प्लेटो आणि अरिस्टॉटल तत्ववेत्ते माहित आहे. ते जे बोलायचे ते त्यांचे शिष्य ते नोंदवायचे आणि त्याच्यातून त्यांचे ग्रंथ निर्माण झालेले. भगतसिंग आपल्याला सर्वांना माहित आहे. जेव्हा जेलमध्ये त्यांना फाशीसाठी न्यायचं ठरलं तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी तुरुंगाधिकाऱ्याला विनंती केली की थोडा वेळ थांबा, माझं थोडं पुस्तक वाचायचं बाकी आहे. म्हणजे हे जे वाचन प्रेरणा आहे हे किती प्रेरणादायी आहे. लोकमान्य टिळकांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की जेव्हा त्यांना एका शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात नेण्यात आलं तेव्हा भूल दिल्या जाते बघा आपल्याकडे. तर त्यांनी असं सांगितलं की मला भूल देऊ नका, गीता मला वाचण्यासाठी द्या आणि मी त्याच्यामध्ये एवढं तल्लीन होईल की मला भूल देण्याची गरज नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की ज्या ज्या लोकांनी वाचनाला आपलंसं केलं, वाचन केलं, त्यांनी नव्या ज्ञानाची निर्मिती केली. ज्यांनी नव्या ज्ञानाची निर्मिती केली त्यांनी विश्वाचं नेतृत्व केलेलं आहे. नुकतंच नोबेल पारितोषिक जाहीर झाली बघा. त्या नोबेल पारितोषिकेचे जाहीर झालेले जी कोणी शास्त्रज्ञ आहेत, इतर लोक आहेत, त्यांचं चरित्र जर तुम्ही बघितलं तर त्यांनी असं सांगितलं की वाचन हा आमच्या जडणघडणीचा महत्वाचा भाग राहिलेला आहे. आणि म्हणून मराठी साहित्याचा विचार जर आपण केला तर तुमचं असं लक्षात येईल की जे लेखक आहे, कवी आहे,
ते वाचनामुळेच घडलेले आहे. वाचनामुळे त्यांना प्रेरणा मिळाली आणि प्रेरणा मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या हातातून ग्रंथलेखन केलेलं आहे. स्वातंत्र्याच्या राज्यस्थापनेनंतर 1960, 70, 80च्या दरम्यान मराठी साहित्यामध्ये जे विविध लेखक कवी आले, म्हणजे ग्रामीण साहित्य असेल, दलित साहित्य असेल, स्त्रीवादी साहित्य असेल, जनवादी साहित्य असेल, हे सगळे कवी लेखक वाङ्मयीन चळवळीतून पुढे आले, पण वाचन हा त्यांच्या जडणघडणीचा महत्वाचा भाग राहिलेला आहे. दया पवार तुम्हाला सर्वांना माहित आहे, बलुतो नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं नोंदवलं की पुस्तकं आणि वाचन आणि ज्ञान नसतं तर मी गावाकडच्या ओढ्यामधला जसं एक गोल गुटकुटीत दगड असतो ना, तसं मी राहिलो असतो. पण वाचनामुळं आणि शिक्षणामुळं मी घडलो, माझ्या आयुष्याला आकार आला, माझ्या आयुष्याला मूल प्राप्त झालं, हे त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेलं आहे. म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये 1960 ते 80-90च्या दरम्यान विविध वाङ्मयीन प्रवाहामध्ये जी लेखक कवी निर्माण झालेली आहे, वाचन हा त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग राहिलेला आहे. आणि त्यांच्या हातून सुद्धा या निमित्तानं विपुल अशी ग्रंथ निर्मिती झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. हा झाला वाचनाचा इतिहास. पण आजच्या काळाचा जेव्हा आपण वाचनाची परिस्थिती पाहतो, गेल्या 18 महिन्यापासून कोरोना महामारीमुळे तुम्ही आम्ही विजनवासात गेलेलो आहे. शाळा, महाविद्यालय, शिक्षण संस्था बंद आहे. आता कुठेतरी नेमकंच आपलं वातावरण बदलून आता सुरू झालेलं आहे. म्हणजे ग्रंथालय बंद होती, सगळ्या शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय बंद होती. आणि अशा काळात जर तुम्ही सर्वे वाचले तर सगळी लोक घरात कोंडून होती. अनेक कौटुंबिक पातळीवर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घरात राहिल्यामुळे तुम्हाला ऐकायला मिळाल्या असतील. पण त्यातली महत्वाची अनेक प्रतिक्रिया अशा होत्या की या काळात लोकांनी खूप वाचलं, त्यांना पुस्तकांची आठवण झाली आणि अनेकांनी वाचन केलं आणि लॉकडाऊनचा सदुपयोग म्हणून त्यांनी लेखन सुद्धा केलेलं आहे. आणि म्हणून आज सगळा तंत्रज्ञान क्रांतीचा आहे, डिजिटल क्रांतीचा वर्तमान आहे आणि आपलं तुमचं आमचं आयुष्य सुद्धा हे ऑनलाईन झालेलं आहे. बघा ना, 1.5 वर्षापासून मुलांचे क्लास सुद्धा ऑनलाईन आहे, खरेदी विक्री सुद्धा आपली ऑनलाईन आहे, आपले व्यवहार सुद्धा ऑनलाईन आहे आणि आपलं सांस्कृतिक जीवन सुद्धा ऑनलाईन झालेलं आहे. मी आज तुमच्या महाविद्यालयात नाही तर माझ्या कॉलेजमधून बोलतोय, हे ऑनलाईनच झालेलं आहे ना सगळं. जो डायलॉग, जे वैचारिक देवाणघेवाण प्रत्यक्ष होती ती ही आभासी पद्धतीने होऊ शकत नाही. सांगायचा मुद्दा हा की आजच्या काळामध्ये वाचन किती लोक करतात आणि किती महत्वाचं आहे हे मला तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचं आहे. म्हणून तंत्रज्ञान क्रांती आली, आपलं आयुष्य ऑनलाईन झालं, हे ठीक आहे. पण या चंगळवादी काळामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दुर्लक्ष केलेल्या आहेत. म्हणजे भौतिक सुखाच्या नावाखाली चंगळवाद वाढला, आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं, बेचैनी वाढतीये, कुटुंब संस्थातले नातेसंबंध संपत आहे, स्वैराचार आणि अनैतिक गोष्टी आपल्या आजूबाजूला सातत्यानं घडताना आपल्याला दिसतात. म्हणजे हे जर थांबवायचं असेल तर आपली सतसत बुद्धी जागरूक ठेवून आपल्याला वाचन करणं गरजेचं आहे. एक सर्वे असं सांगतो की जो माणूस वाचन करतो, समजून घेतो, त्याचं व्यक्तिमत्व या सर्व गोष्टीपासून दूर असतं. मी जे तुम्हाला बोललो ना, आरोग्याचे प्रश्न असतील, बेचैनी असेल, कुटुंब संस्था उद्ध्वस्त होणं असेल किंवा नातेसंबंध उद्ध्वस्त होणं असेल, याच्यापासून तो दूर असतो. पण म्हणावं तशी वाचन संस्कृती अजूनही आपल्या समाजामध्ये रुजलेली नाही. जर आपण पाश्चिमात्य देशाचं एक उदाहरण जर तुम्ही बघितलं, इंडिया टुडे मध्ये एक लेख आला होता, इंग्लंड, अमेरिकेमध्ये तिथलं जे केश कर्तनालय असतं, म्हणजे न्हाव्याची दुकान असतं आपल्याकडच्या भाषेत, तिथं सुद्धा त्यांनी काय असं सेल्फ लावलेलं आहे, तिथं पुस्तकं ठेवलेली आहे. तुम्ही तिथल्या हॉटेलमध्ये कॉफी घ्यायला जरी गेले तर तिथं वासिका लावलेली असतात, पुस्तकं लावलेली असतात आणि फावल्या वेळात तुम्ही बसून तिथं ते कॉफी घेता घेता ते चाळायचं. पण म्हणावं तसे ही चळवळ किंवा अशी प्रकारची संस्कृती आपल्याकडे आपल्याला रुजलेली दिसत नाही. मला खेदाने नमूद करावं असं वाटतं की आपल्या शासनामध्ये एक ग्रंथालय चालतं आणि त्याला अनुदान दिलं जातं गावागावामध्ये, आणि त्याचा दर्जा असा ठरवला जातो की अबकड, त्यानुसार त्याला अनुदान दिलं जातं. पण हे अनुदान चालवण्यामागचा जो भाव आहे
कुणाचा तरी आवाज येतो. हे जे चालवण्यामागची जी भूमिका आहे ती खरंच वाचन संस्कृती रुजवण्याची आहे का फक्त अनुदान लाटण्यासाठी आहे? शासनाचा हेतू चांगला आहे, पण म्हणावं तसा त्याचा वापर गाव पातळीवर आपल्याला आजही होताना दिसत नाही. म्हणून ही झाली बाजू. पण तंत्रज्ञान क्रांतीचा चांगला वापर सुद्धा आपण वाचनाच्या अनुषंगाने करू शकतो. म्हणजे तुम्ही ग्रंथालयात गेलं पाहिजे तर ठीकच आहे, पण तुमचं जर आपण आजचं आयुष्य जर बघितलं प्रत्येकाचं, तर वेगवेगळ्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण व्यस्त आहोत. अशा काळामध्ये गुगल नावाचं एक यंत्र अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या आमच्या हातात आलेलं आहे आणि त्याच्यावर सुद्धा आपण बुकगंगा सारखे जे विविध ऍप आहेत किंवा जे वेबसाईट आहेत त्याच्यावर हवे ते पुस्तकं PDF स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध होतात. एवढंच नाही तर ऑडिओ बुक सुद्धा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला आलेले दिसतात. आणि म्हणून हे सगळं लोकांची आवड लक्षात घेऊन ई प्रकाशन नावाचा एक प्रकार आली आहे. म्हणजे जे बाइंडेड पुस्तक आहे, बाइंडिंग करायची गरज नाही, लेखक प्रकाश काहीच नाही, ऑनलाईन वेबसाईटवर ते टाकून द्यायचं आणि ई बुक, तसं ई प्रकाशक संस्था अलीकडच्या 8-10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून ई बुक असेल, ऑडिओ बुक असेल, जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर तुमच्या कानामध्ये आयफोन लावून अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही एखादं पुस्तक ऐकू शकता. म्हणजे वाचायचा जो फायदा आहे तो होतोच, पण वाचायला वेळ नसेल तर तंत्रज्ञानानं हा सुद्धा पर्याय तुम्हाला दिलेला आहे की ऑडिओच्या माध्यमातून तुम्ही ते ऐकू शकता. म्हणजे असंख्य पर्याय तुम्हाला आजच्या डिजिटल क्रांतीने किंवा तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेले आहे. आता आपल्याकडे बऱ्याचदा आपण ऐकतो, वाचतो, पेपरमध्ये बघतो की मोबाईलमुळे काय काय होतं, कम्प्युटरमुळे काय काय होतं, इंटरनेटमुळे काय काय होतं. मुलांची अवस्था आपण बघितलेली आहे, 1.5 वर्षापासून ते ऑनलाईन क्लास देत आहे. पण एखाद्याला जर वाचायचंच खूपच घाईत असेल तर हा पर्याय त्याच्यासाठी चांगला आहे. म्हणून मला एकच सांगायचं आहे की वाचनाचा छंद आपण जोपासला पाहिजे, त्याकडे छंद म्हणून बघितलं पाहिजे. जसं अन्न, वस्त्र, निवारा ही आपली गरज आहे, तसं त्याला जोडून वाचन ही सुद्धा आपण आपली गरज बनवली पाहिजे. जसं न चुकता रोज आपण 3 टाइम जेवतो, स्वतःकडे लक्ष देतो, तसं वाचन आपले बुद्धीचा खुराक म्हणून आपण सातत्यानं वाचन केलं पाहिजे. संत रामदासांनी म्हटलेलं आहे ना, दिसा माझी काहीतरी लिहावे, अखंडित वाचित जावे. आणि म्हणून त्या दृष्टीनं काय होतं वाचन केल्याने, तर सर बोलले ना आपल्याला प्रेरणा मिळते, आत्मविश्वास येतात. अगदी बरोबर आहे की ज्ञानाची माहिती तर होतीच, पण नवं ज्ञान आपल्याला मिळतं आणि आपण चालू काळाशी जोडल्या जातो. मनशांती मिळते. लॉकडाऊनच्या काळात आपण बघितला कौटुंबिक हिंसाचार किती वाढला होता, चिडचिडेपणा वाढला होता घरातल्या माणसांचा. तर मनशांती नावाचा प्रकार, आपण सगळेजण मनशांतीच्या शोधात असतो आणि सत्संगात कशात जातो, मनशांतीसाठी. पण पुस्तकं ही तुम्हाला मनशांती देतात, तुमचा आत्मविश्वास जागवतात, जगण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये निर्माण करते. प्रेरणा, आत्मविश्वास, विविध आत्मचरित्र आणि चरित्र जर तुम्ही ग्रंथालयातली बघितली की ती सुद्धा आपल्याला जगण्याला नवी उमेद देतात, आपल्याला कृतिशील बनवतात. आणि एवढंच नाही तर वैचारिक खंडन मंडन करण्याची ताकद सुद्धा आपल्या मध्ये निर्माण करतात. जर एखादी गोष्ट तुम्हाला माहीतच नाही तर तुम्ही वाद प्रतिवाद करू शकणार नाही. आणि म्हणून वाचनाची असंख्य उदाहरणं आपल्याला सांगता येतील. यशवंतराव चव्हाण हे नाव तुम्हाला माहित आहे. चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या राजकीय जीवनात व्यस्त असूनही ते सातत्यानं वाचन करायचे प्रवासामध्ये. आणि त्या काळामध्ये छोट्यातला छोट्या गावातला कवी सुद्धा त्यांना पुस्तक पाठवायचा आणि ते पुस्तक वाचून ते त्याला पत्रानं उत्तर द्यायचे. म्हणजे त्यांच्याशी जर आपण आपली तुलना केली तर त्यांच्यापेक्षा आपल्याला खूप वेळ, निश्चितच वेळ जास्त आहे,
व्यस्त राहू नये ते भरपूर वाचन करायचं. आजचं राजकीय नेतृत्वावर मला टीका करायची नाही, पण आज किती नेते गांभीर्यपूर्वक असतात. यशवंतराव चव्हाण साहेब असतील, पी व्ही नरसिंहराव असतील, अटलजी असेल, मधु दंडवते, एक वैचारिक परंपरा जोपासणारी नेत्यांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला होती आणि ती वाचायची आणि त्या वाचल्यामुळं त्यांचं नेतृत्व घडायचं. आज बघा, एखादा नेता, आमदार, खासदार जे कोणी असतील त्यांचा पीए असतो, एक सचिव त्यांना सगळं लिहून देतो, म्हणजे भाषण सुद्धा त्यांच्या पुढे ठेवतो जेव्हा ते स्टेजवर जाऊन उभे राहतात. मला मुद्दा हा म्हणायचा आहे की यशवंतराव चव्हाण साहेब स्वतः टिपणं काढायचे, स्वतः वाचन करायचं आणि मला काय बोलायचं ते ठरवायचे. याच्या मागे वाचन हा अत्यंत महत्वाचा घटक होता. तुम्ही जर त्यांचे चरित्र मागचं बघितलं तर हे तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं एक व्यक्तिमत्व होतं की ते प्रचंड वाचन वेळ त्यांना होतं आणि आयुष्यभर त्यांनी स्वतःला विद्यार्थी समजून घेतलेला आहे. मुंबईला जर तुम्ही कधी गेले तर त्या ठिकाणी त्यांनी राजगृह नावाचं स्वतःचं एक घर बांधलेलं आहे, ते पुस्तकं ठेवण्यासाठी. आपण राहण्यासाठी घर घेतो, कर्ज काढून घर घेतो, आयुष्यभर त्याचे हप्ते भरतो, पण बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधणारा मला असं वाटतंय दुर्मिळ उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणून वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधून खास विद्यार्थ्यांना मला एक आवाहन करायचं आहे की आज तुम्ही या निमित्ताने शपथ घ्या की मी रोज किमान एक वर्तमानपत्र तरी मी नियमितपणे वाचेन, एक मासिक तरी मी नियमितपणे वाचेन, किंवा आठवड्याला, महिन्याला एक पुस्तक तरी वाचेन. अग्निपंख नावाचं कलाम साहेबांचं आत्मचरित्र आहे. कलाम साहेबांचा संघर्ष जर तुम्ही बघितला तर आज त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपलं बालपण आपल्याला सुख सुविधा मिळालेली आहे. अत्यंत संघर्षातून कलाम साहेबांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि म्हणून अग्निपंख सारखं जे आत्मचरित्र आहे ते तुम्ही जरूर या निमित्तानं वाचा. महात्मा गांधींचं माझे सत्याचं प्रयोग नावाचं आत्मचरित्र आहे, आज वाचा, आजही प्रेरणादायी आहे. कृष्णा काटा आहे यशवंतराव चव्हाण साहेबांची, किंवा असंख्य यादी मला त्यासाठी सांगता येईल. दुसरा एक प्रयोग आपल्याकडे असा केला जातो की वाचायला वेळ तर नाहीच आहे, पण पुस्तके घेण्याची सुद्धा मानसिकता नाही. म्हणजे आपल्या मराठी माणसाची जर मानसिकतेचा जर विचार केला तर एसटी मध्ये बसल्यानंतर दुसऱ्याचं वर्तमानपत्र आपण घेतो. म्हणजे 2-3 रुपये सुद्धा आपली खर्च करण्याची मानसिकता नाही. आज हजारो शिक्षक आहेत, माझ्यासारखे हजारो प्राध्यापक आहेत. युजीसीच्या किंवा शिक्षणाच्या नॉर्म्समध्ये असा एक उल्लेख आहे की 5-10% तरी तुमचे ज्ञानस्रोत जे आहे, पुस्तक असेल, याच्यावर तुम्ही खर्च केली पाहिजे. मी करतो का हा प्रश्न माझा सुद्धा आहे. मला सुद्धा मी तो विचारला पाहिजे की 8-10% त्यातली ग्रंथावर मी खर्च करतो का. मला एक आत्मस्तुती म्हणून नाही, पण माझं अलीकडचं एक उदाहरण तुम्हाला सांगावंसं वाटतं. आमचे कवी मित्र आहे श्रीधर नांदेडकर, रवी कोरडे वगैरे, यांनी वाचक चळवळ सुरू केली आणि वाचक भिशी नावाचा एक प्रकार त्यांनी सुरू केला. आम्ही 30 लोक आहोत आणि आम्ही एकत्र येतो आणि ठराविक महिन्याला एक विशिष्ट रक्कम जमा करायची आणि त्याच्यातून 2 नावं ते महिन्याला काढतात आणि त्याच्यातून आपल्या आवडीची पुस्तकं विकत घ्यायची. 8 एकच आहे की त्या पैशातून पुस्तकं विकत घ्यायची, वाचायची आणि त्या पुस्तकाविषयी चर्चा करायची. म्हणजे या ना त्या कारणाने आज जी वाचन संस्कृती आपण जे म्हणतो ना लोप पावली, या पाठीमागे आहे. विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये 25-30 हजाराचा, 20 हजाराचा अँड्रॉइड मोबाईल आहे, 60-70 हजाराची तुमच्या सीट खाली गाडी आहे. तुम्ही रुपया आजही कमवत नसेल, 125 रुपयाचं पेट्रोल आपण रोज उडवतो, 50 रुपयाचं मनी पाकिट खर्च उडवतो आणि हे सगळं आई वडिलांच्या जीवावर करतो. पण 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये डिग्री घेतल्यानंतर याच्या तुलनेत तुम्ही आपण आई वडिलांना काय देतो याचा गांभीर्याने विचार या वयाच्या टप्प्यावर तुम्ही केला पाहिजे. तुम्ही अशा टप्प्यावर सध्या उभे आहात की आपलं डिग्री कॉलेज आहे, म्हणजे 18 ते 21 वयोगट तुमचा सध्या आज आहे आणि आयुष्य जगत असताना तुमच्या आयुष्यात जडणघडणीचा हा काळ आहे. मी नेहमी असं सांगत असतो की कॉलेजचं जीवन हे आयुष्याचं सुवर्ण काळ आहे. पुढच्या भविष्याची इमारत आजच्या ज्ञानावर, आजच्या संघर्षावर उभी राहिलेली असते. म्हणून या काळामध्ये तुम्ही खूप वाचलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे. मी 23 वर्षापूर्वी विवेकानंद कॉलेजला औरंगाबादला शिकत होतो. आमचं मित्रमंडळ होतं. माझा छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगतो की मी गावाकडून आलो, हातामध्ये कुठले पैसे नसायचे, पण मग कुठंतरी कधीतरी चहा प्यायचा 1 वाजता, एवढा खर्च कॉलेजमध्ये होत होता.
त्या काळात मी ठरवलं की शहरामध्ये वेगवेगळी प्रदर्शनं लागायची, पण ते पुस्तकं विकत घेण्याची ऐपत माझी नव्हती. पण कुठल्या तरी कॅन्टीनमध्ये जायचं, लायब्ररीत जायचं, पेपर वगैरे वाचून घ्यायचा. आणि मी असं त्या काळात ठरवलेलं, माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो की मी त्यावेळेस काहीच कमवत नव्हतो, पण रोजचा 1 रुपया मी जमा करायचो आणि महिन्याचे 30 रुपये, असे 12 महिन्याचे 360 रुपये, आणि त्याच्यातून एक पुस्तक विकत घ्यायचं. प्रदर्शनामध्ये डिस्काउंटमध्ये पुस्तक मिळायचं. आजही ती पुस्तकं त्या काळामध्ये मी विकत घेतलेली आहे. माझा रोग पार्टनर होता समाधानी, माझा भाऊ आहे. आम्ही कॉमन दोघांनी मिळून पुस्तकं त्या काळात विकत घेतलेली. ती आजही माझ्या ग्रंथालयामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सांगायचा मुद्दा आहे की आपण बाऊ करतो आणि दुसऱ्याकडे बोर्ड दाखवतो, पण मी काय करतो, खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ते आपण करू शकतो. मला असं म्हणायचं, तुमचा खर्च जर 100 रुपये रोजचा असेल तर त्याच्यातले 20 रुपये वाचवा, 10 रुपये वाचवा आणि ती पुस्तकावर तुम्ही खर्च करा. ज्यावेळेस तुम्ही स्वतः कमवायला लागेल, स्वतः तुम्ही 2 पैसे तुमच्याकडे यायला लागेल, त्यावेळेस मात्र या माध्यमातून तुम्ही स्वतःचं तुम्हाला समृद्ध केलं पाहिजे. आणि म्हणून वाचन हे आपण स्वतःसाठी केलं पाहिजे, स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी केलं पाहिजे, आणि याचा फायदा स्वतःलाच होतो. आज तुम्ही आम्ही पैशाच्या मागे लागलेलो आहोत. 2-2 पैसे कुठे मिळते तुम्ही बघा ना, मार्केटमध्ये चौकडे. बँकेमध्ये काय पैसे ठेवतो आपण, 2-2 पैसे आपल्याला शिल्लक मिळावे. पण वाचन हे असं बँक बॅलन्स आहे की ते तुमचं ज्ञान वाढवतं. ते कोणीही तुमचं चोरून घेऊ शकत नाही. तिथं कधीच तोटा नाही झाला तर त्याची वृद्धीच होते, वाढच होते. म्हणून तुम्ही वाचनाच्या माध्यमातून स्वतःला समृद्ध केलं पाहिजे आणि ज्ञानाचं बॅलन्स आपण सातत्यानं वाढवलं पाहिजे. मित्र, या विषयाच्या अनुषंगाने बोलण्यासारखं खूप उदाहरणं तुम्हाला देता येईल, पण आजच्या काळात जर तुम्हाला स्वतःला घडवायचं असेल तर वाचनाला पर्याय नाही. गुगलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञानाचे असंख्य पर्याय आपल्या समोर खुले आहेत. पण दैनंदिन जीवनामध्ये वाचन हा एक प्रकार असा आहे की तो तुम्हाला आत्मशोध घ्यायला लावतो, तुम्हाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देतो, तुमचा विवेक जागरूक ठेवतं. ज्ञान तर देतच, पण जगण्यासाठी का जगावं याचं उत्तर सुद्धा तुम्हाला वाचन देतं. म्हणजे पशु प्राण्यामध्ये तर आपल्यामध्ये काही फरक आहे, हाच फरक आहे ना. जगामध्ये या पृथ्वीवर माणूसच असा एक प्राणी आहे की तो वाचन करून स्वतःचा बौद्धिक विकास साधू शकतो. इतर प्राण्यांना तो साधला आलेला नाही. म्हणून 1000 वर्षापूर्वीचे जसे प्राणी होते आजही तसेच आहे. पण माणूस जो आहे, ज्ञानाच्या बळावर त्याने जे स्थित्यान्तर केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्ञान हा अत्यंत महत्वाचा घटक राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून आजच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मी खास करून माझ्या विद्यार्थी मित्रांना, मैत्रिणींना आवाहन करेल की तुम्ही शपथ घ्या की मी माझ्या खर्चातला एवढासा हिस्सा वाचनावर खर्च करेल. कुठं ग्रंथ प्रदर्शन लागलं असेल तर ते विकत घेईल आणि विकत घेण्याची सवय लावा. दुसऱ्याचं पुस्तक आणलं असेल तर त्याला आपण वाचून परत केलंच पाहिजे, पण स्वतः विकत घेऊन वाचण्यात जो आनंद आहे तो काही औरच असतो. म्हणून आज शपथ घ्या की मी नियमितपणे वाचन करेल. या अनुषंगानं खूप बोलण्यासारखं आहे. मला असं वाटतं दिलेल्या वेळेच्या समोर न जाता मी माझ्या समारोपुढे या ठिकाणी येतो. बाबासाहेबांचंच उदाहरण सांगेल. 12वीला असताना आम्हाला मराठीमध्ये एक धडा होता, विद्यार्थ्यांनो जागृत व्हा नावाचा, आणि त्या धड्यामध्ये शेवटी बाबासाहेब असे म्हणाले होते की आपलं जीवन एवढं छोटं आहे की त्या तुलनेत ज्ञान खूप अफाट आहे. आपण आयुष्यभर जरी ते ज्ञान साठवण्याचा प्रयत्न केला तर त्या ज्ञानाच्या गुडघाभर पाण्यामध्येच आपल्याला जाता येईल. वाचनाच्या अनुषंगाने मी असं म्हणेल की तुम्ही सतत 24 तास जरी वाचत राहिले ते विश्व एवढं अफाट आहे की ते आपल्याला कवेत घेणं शक्य नाही. त्या पायाची वाचनाची ओढ जरी आपल्या पायाला लागली तर आपलं आयुष्य सार्थक झाल्यासारखं होईल असं मी मानतो. आणि म्हणून आज या निमित्तानं आपण खूप वाचा, आणि जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जावाल तेव्हा या वाचनाचं महत्व तुम्हाला निश्चित कळाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे. या व्याख्यानाचा समारोप मी एका कवितेनं या ठिकाणी करणार आहे. तत्पूर्वी मी जे विवेचन आपल्या समोर ठेवलं ते विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून अत्यंत सुटसुटीतपणे मला जे वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. कुणाची व्याख्या कुठल्याही सैद्धांतिक पातळीवर बोजड मी असं बोललेलो नाही. विद्यार्थ्यांना समजेल, त्यांना वाचनाचं महत्व कळेल, हाच एक हेतू त्याच्या मागे होता. म्हणून जे चांगलं वाटलं
ते स्वीकारा. जे मनाला पटलं नाही टाकून द्या, आणि जे खरंच पटलं नाही तर कदम सरांकडून, बावस्कर सरांकडून माझा मोबाईल नंबर घ्या आणि सर सांगा की सर तुम्ही जे बोलले ते सगळं चुकीचं होतं, हे मी त्याचा स्वीकार करेल आणि माझ्यात दुरुस्ती करून घेईल. कारण व्याख्याता बोलत जरी असला तर हा तुमच्यातलाच एक घटक असतो, तो की फार तुमच्यापेक्षा फार वेगळा असतो असं नाही. तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. म्हणून तुम्हाला जर पटलं नसेल तर निश्चितपणाने तुम्ही माझ्याशी बोलून ते सांगू शकता. शेवटी वाचन हे ज्ञाननिर्मितीचा पाया आहे, एक संवेदनशील माणूस घडवण्याचं औषध आहे आणि समकाळाशी तुम्हाला सातत्यानं जोडणारा दिवा आहे. जीवनामध्ये विवेकवादी दृष्टिकोन हे वाचनामुळे विकसित होतो आणि सगळ्यात महत्वाचं एक संवेदनशील नागरिक म्हणून तुमचं जीवन समृद्ध करण्याचं काम हे वाचन करत असतं. म्हणून खूप वाचा, स्वतःला घडवा आणि आपली जी संस्कृती आहे ती वाचनमय बनवा. आपण जर वाचलो तर आपल्या घरातलं तसं वातावरण तयार होतं आणि लहान मुलं सुद्धा उत्सुकतेपोटी वाचायला लागतात. आता दिवाळी येते आणि दिवाळीमध्ये आणि दिवाळी अंक यांचा एक फार मोठी असा इतिहास आपल्या वाचन संस्कृतीला आहे. म्हणजे दिवाळीच्या काळामध्ये आपण जसं फराळ करतो खाण्याचा, तसा एक वैचारिक फराळ म्हणून दिवाळी अंकाकडे आपण पाहतो. येणाऱ्या काळामध्ये एखादा दिवाळी अंक विकत घ्या, तो वाचा, त्याच्यावर चर्चा करा. तुम्ही जर 8-10 मित्र असेल तर 8 लोकांनी वेगवेगळे दिवाळी अंक विकत घ्यायचे आणि एकमेकांमध्ये ते नंतर सर्क्युलेट करायचे. म्हणजे सगळे अंक तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळेल. आणि म्हणून वाचन करा आणि स्वतःला घडवा, एवढंच या निमित्तानं मी सांगतो. पुनश्च एकदा संयोजकांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या व्याख्यानाचा शेवट एका कवितेनं मी करणार आहे. मूळ कविता ही सफदर हाशमी यांची आहे आणि कवी दासू वैद्य यांनी तिचा अनुवाद केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे पुस्तक सांगतात गोष्ट. पुस्तक सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसांची. पुस्तक सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसांची, युगानयुगांची, विश्वाची, माणसांची, आजची, कालची, उद्याची. विश्वाची, माणसांची, आजची, कालची, उद्याची, एका एका क्षणांची. झाड हिरव्या पानांनी सळसळावं अशा सुखांची. झाड हिरव्या पानाने सळसळावं अशा सुखांची, निष्पर्ण फांदीच्या एकाकीपणासारख्या दुःखाची, वाऱ्यावर डोलणाऱ्या रंगीत फुलांची. युद्धात आईबाप मेलेल्या मुलांची. जिंकलेल्या रणांची, हरलेल्या मनांची, प्रेमाची, द्वेषाची, श्वासाची, विश्वासाची. पुस्तकं सांगतात गोष्ट. पुस्तक काही सांगू इच्छितात. पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात. पुस्तकात पक्ष्यांची चोच बोलते, पुस्तकात हिरवेगार रान हलते. पुस्तकात असतो झऱ्यांच्या पाण्याचा अवखळपणा. पुस्तकात असतो झऱ्यांच्या पाण्याचा अवखळपणा. पुस्तकात दिसतात पऱ्या बागडताना. पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस. पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस. काळ्या कृत्यात बुडलेला महाभारतातला कंस. पुस्तकातील शब्दांना करुणेची झाक आहे. सर्वे संतू निरामय विज्ञानाची हाक आहे. पुस्तकातील शब्दांना करुणेची झाक आहे. सर्वे संतू निरामय विज्ञानाची हाक आहे. पुस्तकं म्हणजे वसुदेव कुटुंबकम. पुस्तके म्हणजे वसुदेव कुटुंबकम, आयुष्य पथावरचा एक नया कदम. मग येणार ना तुम्ही या रस्त्यावर चालण्यासाठी. मग येणार ना तुम्ही या रस्त्यावर चालण्यासाठी. छे हो, वाट मुळीच अवघड नाही. रस्त्यावरून चालताना आपण दुकानाच्या पाट्या वाजतो. रस्त्यावरून चालताना आपण दुकानाच्या पाट्या वाजतो. तेवढ्या सहज पुस्तकं वाचायची बस. तेवढी सहज पुस्तकं वाचायची बस. अहो वाचायला तर लागा, म्हणजे पोचायला लागाल हव्या त्या ठिकाणी. अहो वाचायला तर लागा, म्हणजे पोचायला लागाल हव्या त्या ठिकाणी. पुस्तकं काही सांगू इच्छितात. पुस्तकं तुमच्या सावलीत रांगू इच्छितात.
पुस्तकं सांगतात गोष्ट हरून गेलेल्या दिवसांची. पुस्तकं सांगतात गोष्ट हरून गेलेल्या दिवसांची. पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानून मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत मार्मिक अशा पद्धतीचं विवेचन आपण केलेलं आहे. भाषेपासून साहित्य संस्कृती याचा अनुबंध सहज भाषेमध्ये आपण उलगडत गेलात आणि त्याचबरोबर वाचनाचं महत्त्व विद्यार्थ्यांना अत्यंत पटवून दिलंय. कवितेच्या माध्यमातून जो काही आपण संदेश दिला तोही अत्यंत मोलाचा संदेश हा विद्यार्थ्यापर्यंत निश्चितच गेलेला आहे. हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला असा विश्वात्मक संदेश हा वाचनामुळं विद्यार्थ्यापर्यंत जातो. खऱ्या अर्थानं एक वापू गिंडे असं म्हणायचे की काही ग्रंथ वाचता वाचता शिळे होतात, काही ग्रंथ वाचल्यानंतर शिळे होतात, परंतु काही ग्रंथ हे नित्य वाचत असताना सुद्धा नवा नवा आनंद देतात आणि आयुष्य घडवतात. अशा पद्धतीची वाचन संस्कृतीची प्रेरणा तुम्ही आमच्यामध्ये जागृत केली आणि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तुमचं धन्यवाद सर. यानंतर अध्यक्ष समारोप करण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SD नायकुडे सर यांना विनंती करतो की सरांनी अध्यक्ष समारोप करावा. डॉक्टर SD नायकुडे सर. छत्रपती राजर्षी शाहू महाविद्यालय लासूर स्टेशन अंतर्गत महाविद्यालयाचे मराठी विभाग व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीचं औचित्य साधून वाचनाचं महत्त्व समाजात विद्यार्थ्यामध्ये रुजवण्यासाठी आपण ऑनलाईन व्याख्यानाचं जे आयोजन केलंय ते निश्चितच चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे. आणि ह्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नभब कदम, ग्रंथालयाचे ग्रंथपाल प्रमोद बावस्कर, IQAC चे कोऑर्डिनेटर होळकर सर, उपप्राचार्य आहिरे सर आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, मराठी विभागाचे कवी शिवप्रसादजी घोडके या सगळ्यांनी जे योगदान दिलं आणि हा उपक्रम आपल्या महाविद्यालयात घडून आणला हे निश्चितच चांगलं काम आहे. प्रथमतःच मी डॉक्टर कैलासजी इंगळे सर यांचं आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी आमचं महाविद्यालय ग्रामीण आहे, ग्रंथालय छोटं आहे, ग्रामीण भागातल्या समस्या वेगवेगळ्या आहेत, तरी सुद्धा हे महाविद्यालय एक जीवनपणा दाखवण्यासाठी काहीतरी कार्य करत राहते आणि आमच्या छोट्या महाविद्यालयाचं निमंत्रण स्वीकारून त्यांनी जे मौलिक आज मार्गदर्शन केलं ते निश्चितच नोंद घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. मित्र हो, तुम्हाला सर्वांनाच माहिती की कोरोनामुळं 1.5-2 वर्षापासून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला आहे. प्राध्यापक वृंद वाचनापासून तो सुद्धा थोडाफार दूर गेलेलाच आहे. आणि जी एक राष्ट्राची पिढी निर्माण करण्याचं काम होतं हे 10 वर्ष आपण कुठेतरी मागे फेकलो की काय असं वाटतंय. विद्यार्थी गावामध्ये इकडे तिकडे फिरतात, टपरीवरती उभा राहतात, हॉटेलमध्ये वेळ घालतात, आई वडिलांना घरी सहकार्य करत नाहीत वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये. म्हणजे कुठेतरी आपण शिक्षणापासून दूर चाललेलो आहेत. आणि असे जर आपण उपक्रम वाचन प्रेरणा दिन राष्ट्रपतींच्या जन्मदिनानिमित्त आपण औचित्य साधून जे आयोजित केलं निश्चितच हा स्तुत्य उपक्रम आहे. डॉक्टर कैलास इंगळे सरांनी
वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपल्याला भाषा म्हणजे काय, भाषेची निर्मिती कशी झाली, आपल्या सभोवताली वेगवेगळ्या ज्या घटना घडतात आणि त्या घटना आपण आत्मसात करतो आणि त्याच्यातच एक जीवनाला वेगवेगळा आपण कसं वर्तन केलं पाहिजे याविषयी आपण आकार देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच वाचन माणसाला इष्ट दिशेने चांगला नागरिक घडवण्यासाठी काम कसं करता येईल ते वाचनामधून होतो. वाचनामध्ये आम्हाला सर्वांनाच माहिती ग्रंथ निर्मिती अफाट झालेली आहे आणि आपण कोणत्या प्रकारचे ग्रंथ वाचतो, डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचतो की काही राष्ट्रपुरुषाचे आपण चरित्र वाचतो की वेगवेगळ्या कविता वाचतो, कारण की साहित्य हे अनेक प्रकारामध्ये विभागलेले आहे आणि त्याच्यातून आपण ज्याचं वाचन गोडी निर्माण होते त्या दिशेनंच तुमच्या शरीराला किंवा तुमच्या मनाला एक आकार मिळत राहतो. परंतु हे निश्चितच आहे की वाचनामुळं मनुष्य घडतो, त्याचं व्यक्तिमत्व विकसित होतं आणि ते चांगलं होण्यासाठी ज्या स्किल्स लागतात वाचन आणि लेखन याचं महत्व सुद्धा डॉक्टर इंगळे सरांनी आपल्या पुढं विस्तृत मांडलेलं आहे. आणि ह्या वाचन संस्कृतीचा इतिहास सांगत असताना तुम्हाला माहिती की त्यांनी एवढा आढावा घेतला की संतांच्या कालखंडानंतर इंग्रज आले, इंग्रजांनी कशी ग्रंथ निर्मिती केली, इंग्रजी आणि प्रशासनामध्ये जे आपल्याला आजही आपण प्रशासनामध्ये वापरतो ती इंग्रजांनीच आणलेली रूढी परंपरा आहे. म्हणजेच विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली, तिथून महाविद्यालय निघाले आणि ही स्थापना सुद्धा इंग्रजांनीच विद्यापीठाची केलेली. नियतकालिके, वृत्तपत्रे, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चळवळी ह्या वाचनामधूनच गतिमान झालेले ह्याचं महत्व सुद्धा त्यांनी आपणासमोर विषद केलेलेच आहे. मित्र हो, तुम्हाला सर्वांनाच माहिती की संत एकनाथ महाराजांचं भागवत ग्रंथाची जेव्हा मिरवणूक निघाली ती डोक्यावर घेऊन लोकांनी त्याची मिरवणूक काढली आणि त्याच्यातूनच राष्ट्रपुरुष निर्माण झाले. आणि आम्हाला सर्वांनाच माहिती की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण त्यांचं जीवन कार्य कृष्णाकाठ आहे, सह्याद्रीचे वारे आहे, मी सुद्धा ते वाचलेले आहेत. त्यांनी राज्य निर्मितीपासून स्वातंत्र्यामध्ये काय त्यांचं योगदान आहे आणि स्वातंत्र्यापासून ते हिमालयाच्या मदतीला सह्याद्री कसा धावून गेला हे आम्ही व्याख्यानामधून सुद्धा ऐकलेलं आहे की R.R. पाटील कसं विषद करत होते. एवढं त्यांचं काम आहे. आणि तुम्हाला माहिती की ते जे महाराष्ट्रातून ज्यावेळेस ते आपल्यातून निघून गेले त्यावेळेस त्यांचं बँक बॅलन्स, त्यांनी प्रॉपर्टी, त्यांनी काय मिळवलं हे आम्हाला सर्वांनाच माहिती. म्हणून वाचन ही बौद्धिक प्रक्रिया आहे हेच ठामपणे प्रत्येकाने मनात बिंबवलंच पाहिजे आणि आपल्याला एक विचार करण्याची चालना मिळते. आणि वाचत असताना माणूस जर एकाग्रतेने वाचन केलं, गर्दीत घाईत वाचलं तर ते आपल्याला आत्मसातच होत नाही. म्हणून आपण जे वाचायचे त्याच्यातून आपल्याला काय साध्य करायचे, आपल्याला कोणतं कौशल्य आपल्या अंगी डेव्हलप करायचे हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. पण निश्चितच चांगल्या माणसाचे, राष्ट्रपुरुषांचे जे चरित्र वाचले त्यांची जडणघडण कशी झाली. मी तर तुम्हाला सांगतो, मी बीडला असताना प्रमोद महाजन बीड जिल्ह्यातलेच होते, त्यांची जन्मभूमी बीड परंतु कर्मभूमी मुंबई होती आणि ते सतत रेल्वेमध्ये विमानामध्ये प्रवास करायचे आणि ते सतत वाचन करायचे. म्हणून त्यांचं आज आपल्या कुठं बीडला भाषण नाही म्हटलं तर आम्ही सायकलीवर पायी तिथपर्यंत जायचं, काय सांगतात ते ऐकायचे. ठीक आहे, राजकारणामध्ये त्यांचे जे वैचारिक मतभेद असतील, त्यांचे जे काही मुद्दे असतील ते समाजापुढे मांडण्याचं त्यांनी चांगल्या प्रकारे केलं. पण ते करत असतानाच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे प्रत्येकाने भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. राजकारणातील नेत्यांना सुद्धा याचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, मला असं वाटतं. म्हणून सरांनी जे आपल्याला वेगवेगळे मुद्दे सांगितले की देशामध्ये काही ठिकाणी केश कर्तनालयामध्ये, आपल्या भारतामध्येही, आपल्या जिल्ह्यातही, शहरामध्येही आज वर्तमानपत्र आहेत. आपण
आपला नंबर केव्हा केस करताना कापण्यासाठी येतो तोपर्यंत पेपर पाहतो, हेडलाईन वाचतो, पण तिथं पेपर असतो. तर काही काही ठिकाणी तर पुस्तकं ठेवतात, पण आपल्याकडे ती काही संस्कृती अजून एवढी रुजलेली नाही, हे आता दिसतंय. आणि त्यांनी आता ह्या डिजिटल इंडियामध्ये जो गुगल इम्पॉर्टन्स सांगितलंय, ऑडिओ, ई प्रकाशन, हे सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. त्याचाही आपण आनंद घेतला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपल्या मानवाला आपण जे धडपड करतो आपल्या स्टॅबिलिटीसाठी, स्टॅबिलिटी इन द सेन्स आपल्याला ज्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा मिळण्यासाठी, त्याच्यासाठी आपण शिकतो आणि त्याच्यापासूनच आपण स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. तर हे जर मिळवायचं असेल तर तुम्हाला वाचन हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि वाचनाशिवाय तुम्ही घडत नाही, आत्मविश्वास तुमचा वाढत नाही, तुम्हाला प्रेरणा मिळत नाही, नवीन ज्ञानाची निर्मिती आपल्या मनामध्ये होते. असे वैचारिक विचार डॉक्टर कैलासजी इंगोळे सरांनी आपल्या सर्वांसमोर मांडलेले आहेत. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितले की डॉक्टर आंबेडकरांनी लोक घर राहण्यासाठी बांधतात, त्यांनी पुस्तकं ठेवण्यासाठी घर बांधलेले. म्हणजे असे मार्गदर्शक आज आपणाला जे लाभले, त्यांनी आपल्याला आज त्यांचा अमूल्य वेळ देऊन मार्गदर्शन केले, हे निश्चितच चांगलं काम आहे. आणि APJ अब्दुल कलाम यांचं जे आत्मचरित्र अग्निपंख, हे सर्वांनी वाचावं, त्याच्यातून प्रेरणा घ्यावी, असं सुद्धा त्यांनी आपल्या पुढं आज विषद केलेलं आहे. आणि तुम्ही आम्ही सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे की प्रत्येकाने एक मनात ठरवलं की पाहिजे की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. प्रत्येक गोष्ट मी स्वतःपासून जर सुरू केली तर दुसरे ते अंगीकारतील आणि ते त्याप्रमाणे वागतील. हा जो त्यांनी गुरुमंत्र दिला तो निश्चित वाखाणण्याजोगा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला बराचसा फायदा होईल. मित्र, तुम्हाला आम्हाला माहिती आहे की प्राध्यापक दासू वैद्य हे एक कवयित्री आहेत. त्यांनी सिनेमासाठी, चित्रपटगृहासाठी सुद्धा गीत लिहून दिलेले आहेत. आणि हे माझे चांगले फ्रेंडही आहेत, मित्र आहेत. आम्ही शेजारी राहत होतो, बऱ्याचशा वेळी देवाणघेवाण आमची विचाराची झालेली आहे, अधूनमधून भेटतो. आणि पुस्तकं सांगणारी गोष्ट ह्या कवितेने जी सांगता केली ते निश्चित स्तुत्य आहे, चांगली आहे, असं माझं मत झालेलं आहे. आणि आमच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर कैलासजी इंगळे सरांनी जो वेळ दिला आणि आमच्याबरोबर त्यांचे विचार शेअर केले, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि असेच आमच्या महाविद्यालयातील नवीन प्राध्यापक वृंद जे आहेत त्यांना घडवण्यासाठी आपलं इथून पुढेही मार्गदर्शन लाभत जावं. आणि वेगवेगळ्या उपक्रमाला, छोट्या मोठ्या उपक्रमाला आमच्या महाविद्यालयाला आपण भेट द्यावी. आणि जेणेकरून छोट्या छोट्या निबंध स्पर्धा, लेखन स्पर्धा, कोणताही मराठीतला उपक्रम तुम्ही राबवायचं जरी आमच्याकडे ठरवलं, कारण की ह्या सगळ्याच गोष्टीला पैसे लागतात असं नाही. शिक्षणाला पैसे लागतात केव्हा तुम्ही उच्च शिक्षण घ्यायचंय, परदेशात जायचे, कोणत्या, पण जर विद्यार्थी जर वाचनामुळे घडत गेला ना, तर तुम्हाला सांगतो एवढ्या सुविधा आहेत जगामध्ये की वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप मिळतात, लोक पैसे सुद्धा वर्गणी जमा करून देतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भारत देशामध्ये घडतायत. आणि हा सगळं आपण जर विचार केला तर निश्चितच चांगल्या गोष्टी आहेत. म्हणून मी सर्वांचे ह्या दृष्टीने, म्हणजे आजच्या उपक्रमाला जो आपण सहभाग नोंदवला आणि आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि माझं अध्यक्षीय संभाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण वेळोवेळी आम्हाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन करतात आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चितच होतो. त्याचं कारण वाचनामुळं मनुष्य घडतो. महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी यांना आपल्या ज्ञानाचा नित्य असा उपयोग होत आहे. त्यामुळं सरांचंही मी मनापासून सरांना धन्यवाद देतो. आणि शेवटी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी प्राध्यापक दीपक जाधव सर यांना विनंती करतो की कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. दीपक जाधव सर. धन्यवाद सर. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती शाहू
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासूर स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद ग्रंथालय व मराठी विभाग आयोजित भारताचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तसेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव नायकवाडे सर हे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. कार्यक्रमात बोलताना विद्यार्थी हे शिक्षणापासून कसे दूर चाललेले आहेत असे प्रतिपादन माननीय प्राचार्य सरांनी यावेळी केले. तर सरांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर कैलास इंगळे सर यांनीही विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. यावेळी बोलताना सरांनी विद्यार्थ्यांनी वाचन करून मनन चिंतन करावे, त्यातून व्यक्तिमत्वाचा विकास घडून येईल असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच समाजातील गुन्हेगारी थांबविण्यासाठी सत्सुद्बुद्धी विकसित होणे आवश्यक असल्याचे मत सरांनी व्यक्त केले व ही सत्सद्बुद्धी वाचनाने विद्यार्थ्यांमध्ये जागृत होत असते. तसेच जगभरातील इतर देशातील नागरिक हे वाचनाबद्दल कसे जागृत आहेत याचे उदाहरणही सरांनी दिले व भारतातील विद्यार्थी नागरिक यांनीही त्याचा आदर्श घ्यावा असे मत या ठिकाणी सरांनी व्यक्त केले. तर सरांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्यांनी केले ग्रंथपाल श्री प्रमोद बावस्कर सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉक्टर नभ कदम सर यांचेही मी आभार व्यक्त करतो व प्रमुख पाहुण्यांचा परिचय ज्यांनी करून दिला डॉक्टर शिवप्रसाद गोडके सर यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच उपप्राचार्य विलास आयरे सर हेही या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. करतो बंद सर. शिव रेकॉर्डिंग
कराळे सरांना बोलव सर. ते काय मी क्लोज करायला गेलं तर पुन्हा शिव कराळे सर. शेविंग हा व्हिडिओ सेव्ह करा. जेवायला गेली काय? शेव कसं करायचं? नाही शेविंग कसं करायचं? नमस्ते. कार्यक्रमाला होता का इथे? ते दिसलं